येवल्यात सोंगून ठेवलेली मका पाण्यात भिजली। शेतामध्ये पाणीच पाणी, मका पीक उद्ध्वस्त। येवला तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। विशेषतः सततच्या पावसामुळे सोंगून ठेवलेला मका पूर्णपणे पाण्यात भिजला असून अनेक ठिकाणी शेतामध्ये अक्षरशः पाणीच पाणी असं दृश्य दिसत आहे। शेतकऱ्यांनी मेहनतीने घेतलेला मका या पावसामुळे कुजण्याच्या मार्गावर आहे। काही ठिकाणी तर पाण्याचा निचरा होत नसल्यानं मका पूर्णपणे चिखलात गाडला गेलाय। शेतातील पाण्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पीक वाचणे अवघड होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे। दिवाळीपूर्वी जे पाऊस झाला होता त्याने त्या अक्षरशः मका पडून गेल्या होत्या। नंतर दिवाळीनंतर पाऊस झाला त्या कशामाशा आम्ही सोंगल्यात थोडंसं 2 दिवसाचं उघडण होतं, पण त्या बिट्ट्या पाण्यातून म्हणजे पाण्यात तरंगल्या होत्या। इतका 3 दिवस पाऊस चालला का तर बिट्ट्या आम्हाला अक्षर त्याच्या चाऱ्या उचलून ठेवल्या, पण पूर्ण अक्षरशः त्या खराब होऊन गेल्या। ह्या आमच्या हातात बिट्ट्या आहे। तुम्हाला सांगतो हा पाऊस 3 दिवसापासून सलग रात्रभर चालू आहे आणि अजून त्याचा मला गेलेला नाही। पावसाचा जोर हा रोज आहे आणि हातातोंडाशी आलेला घास हा पूर्ण हेरून गेला। शेतकऱ्याला आता आत्महत्या पलीकडे वेळ नाही, पर्याय नाही राहिला। आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो 4,000 रुपये किलोनं कांद्याचं बियाणं घेतलेलं होतं रोप, ते इकून तिकून घेऊन उसने पासने पैसे घेऊन ते टाकलेलं होतं, ते अक्षरशः काहीच नाही राहिले। जे थोडे थोडे तुरी सोयाबीन तूर करेल होत्या, मका करेल होत्या, याच्यात पूर्ण नुकसान झालेलं आहे। म्हणजे आम्हाला तो एकरी झालेला 20-30 हजार रुपये खर्च तो सुद्धा वसूल नाही होणार अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळं आम्हाला जे काही शासन त्यांनी आश्वासन दिलं होतं दिवाळीच्या वेळेस तुम्हाला मदत करू, पण ती मदत बी अद्याप खात्यावर आणि कशावर 1 रुपया नाही आलेला आहे। आता आम्हाला पुढचं पीक घेण्यासाठी भांडवल सुद्धा नाही आणि 4,000 रुपये किलोनी जे ओळे कांद्याचं बियाणं घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो घेण्याची ऐपत नाही राहिली। आणि दुकानदार तर म्हणते रोख पैसे असल्याशिवाय आम्ही देणार नाही। त्यामुळे अशी परिस्थिती आहे का आता सरकारने दिलेले ते पैसे सुद्धा आले नाही आणि हे जे आहे हे सध्या हे पिकाचे आम्हाला 2 रुपये 20 म्हणजे खर्च वसूल होईल याची अपेक्षा आम्ही करत होतो, पण त्याचे सुद्धा आम्हाला आता गॅरंटी नाही राहिली, ते सुद्धा पैसे होणार नाही। तर या पावसाने शेतकऱ्यांना खूप नुकसानीला बळी पाडले। अक्षरशः मका पाण्यामध्ये आहे आणि ते हातातोंडाशी आलेला घास देखील हा शेतकऱ्यांना मिळत नाहीये। त्याचा 1 रुपया सुद्धा भेटणं मुश्किल झालेलं आहे। तर प्रशासनाला विनंती आहे का याची भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी। प्रशासन म्हटले होते की दिवाळीच्या आधी तुम्हाला अनुदान येऊन जाईल, त्याचा अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाहीये। तर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? सगळीच पिकं गेलेले पाण्यामध्ये। लोकनायक न्यूज